सोलापुरात अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते स्वस्तिक पतसंस्थेचं झालं उद्घाटन। गणपती बाप्पा सोलापूर शहरातील दमाणीनगर परिसरात असलेल्या इंद्रधनु या अलिशान गृहप्रकल्पामध्ये अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते स्वस्तिक नागरी सहकारी पतसंस्थेचं गुरुवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आलं। गणपती बाप्पा यावेळी पतसंस्थेचे चेअरमन अंकुश कुंभार, गणेश रामचंद्र आपटे ज्वेलर्सचे विनय आपटे, मनोरमा बँकेचे अध्यक्ष शोभा मोरे, इंद्रधनु प्रकल्पाचे संचालक गणेश कोळी, जनता बँकेचे संचालक मकरंद जोशी, महावीर बँकेचे अध्यक्ष दीपक मनोत, चार्टर्ड अकाउंटंट बोरगावकर, दिनकर देशमुख आदी उपस्थित होते। प्रारंभी श्रेया बुगडे यांच्या हस्ते पतसंस्थेच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यानंतर दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। त्यानंतर गायक मोहम्मद आयाज यांनी महाराष्ट्र गीत गायलं। पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन शर्मिला निचळ यांच्या हस्ते श्रेया बुगडे यांचा सन्मान करण्यात आला। गणेश कोळी यांच्या हस्ते विनय आपटे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांचा पतसंस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला। आपल्या मनोगतामध्ये अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी स्वस्तिक पतसंस्थेत प्रत्येक महिलांचं एक खातं काढावं। कुंभार सर आणि स्वस्तिक पतसंस्था यापूर्वीही चांगलं सामाजिक काम करत होतं, त्यामुळे देखील ते विश्वासाला अधिक पात्र ठरतील अशा शुभेच्छा दिल्या। अशा प्रकारची एक पतसंस्था जी फक्त आपले पैसे सांभाळणार नाहीये तर ते आणखीन वाढवण्याचं काम करणार आहे। त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, व्यवसाय, स्टार्टअप आणि महिलांसाठी खास करून त्यांना जर काय आयुष्यात करायचं असेल तर अशा पद्धतीचे जे उपक्रम आहेत ते फार यशस्वी व्हावेत असं मला मनोमन वाटतं। आणि त्यासाठी आज मी इथे बसलेल्या आपल्या सगळे जे दादा मंडळी आहेत त्यांना विनंती करणार आहे की तुमच्या घरातली ही जी लक्ष्मी आहे तिच्या पंखांना बळ देण्यासाठी म्हणून तुम्ही जरूर या पतसंस्थेमध्ये त्यांच्या नावाचं एक अकाउंट नक्की काढा। आपल्या या पतसंस्थेतर्फे आपण ही गोष्ट करणार आहोत की आपला एक माणूस त्यांच्या घरी जाऊन त्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ते सगळे कागदपत्र तिथे घेऊन जाऊन फक्त सही करून त्यांची ती सगळी कामं होणार आहेत। आणि तेवढंच नाही तर त्यांना घरी ज्या ज्या गोष्टींची गरज लागते अगदी किराणा मालापासून त्याची सुद्धा मदत ते करणार आहेत। मी पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या उपक्रमाविषयी ऐकते आणि खरोखर त्यांच्या या विजनसाठी, या इनिशिएटिव्हसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। प्रारंभी पतसंस्थेचे चेअरमन अंकुश कुंभार यांनी पतसंस्था स्थापन करण्याबाबतचा उद्देश आणि आजवर केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली। 2004 साली ज्या वेळेला आपण 17 लोक आम्ही एकत्र आलो आणि 100 रुपयापासून सुरुवात केलेला आमचा एक छोटासा बचत गट की जो श्री स्वामी समर्थ बचत गट या नावाने अद्यापही चालू आहे, त्या बचत गटाचंच आज या ठिकाणी 2004 साली लावलेल्या रोपट्याचं आज या ठिकाणी वटवृक्षात रूपांतर होताना खरंच या ठिकाणी मला अभिमान वाटतोय। त्याचबरोबर या इंद्रधनु वास्तूमध्ये हे जे आपले सर्व संचालक आहेत हे सर्वच्या सर्व संचालक विनय मालक आपल्या इंद्रधनु परिवारातच राहतात आणि इंद्रधनु परिवारात सगळेजण त्यांची या ठिकाणी घरं आहेत। आदरणीय विनय मालक आणि विकास कोळी सर या दोघांनीही तात्काळ मंजुरी दिली। त्यामुळं इंद्रधनु परिवारातीलच सदस्यांनी, संचालक मंडळाने स्थापन केलेली पतसंस्था आपल्या इंद्रधनु परिवारामध्येच आणि इंद्रधनुच्या परिवाराच्या समोरच या ठिकाणी चालू होत आहे। याचा त्याबद्दल मेसर्स गणेश रामचंद्र आपटे, विनय मालक आपटे, विकास कोळी सर आणि त्यांचे सर्व भागीदार या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। यावेळी मनोरमा बँकेचे अध्यक्ष शोभा मोरे यांनीही मनोगत व्यक्त करून बँकिंग क्षेत्रातील वाटचालीवर प्रकाश टाकला।
लक्ष्मीची पावलं जेव्हा पतसंस्थेत येतात तेव्हा ती पतसंस्था 100% लवकरात लवकर मोठी होणार आहे, हा मला विश्वास वाटतोय. मी एक महिला म्हणून मी निश्चित या ठिकाणी असं म्हणेल की ही बाजू आमची महिलांची यावेळेस खूप गच्च भरलेली आहे आणि त्याचा आम्हाला महिला म्हणून निश्चित अभिमान आहे. आपण अशा सगळ्या महिला जेव्हा एकत्र येऊन एक चांगल्या पद्धतीचं काम करतो तेव्हा आपल्याला निश्चितपणे यश येतो. जनता बँकेचे संचालक गिरीश बोरगावकर यांनीही आपल्या मनोगतामध्ये स्वस्तिक पतसंस्थेला शुभेच्छा दिल्या. जी स्वस्तिक पतसंस्था काढली त्याच्यामुळे मला खात्री आहे की आर्थिक स्थैर्य जे काही आपल्याला आवश्यक आहे ते निश्चितपणे या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वस्तिक पतसंस्थेचे संचालक गणेश कोळी, सूर्यकांत सरडे, भरत माळवदकर, सुरेश मल्लाव, राजकुमार जाधव, देविदास वाघमारे, दत्तात्रय चौगुले, मनीष अभंगराव, शीला जगताप आदींनी परिश्रम घेतले.